पोर्तुगीज सरकारने 7 जूनला डिचोली, फोंडे, सत्तरी, हेमाडबारसे इथे मार्शल लॉ पुकारला. जनतेची फूस व सहकार्य असल्याशिवाय दीपाजींना हा विजय मिळू शकत नाही असं पोर्तुगीजांचं म्हणणं होतं आणि ते खरेही होते. दीपाजी पैशांसाठी सरकारी तिजोऱ्या फोडीत व धनिकांकडून पैसे उकळीत, पण गरिबांना त्यांनी कधीही त्रास दिला नाही. त्यांच्या सैन्यात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबांचे पालनपोषण ते करीत आणि त्यामुळे जनतेचे संपूर्ण सहकार्य त्यांना मिळत असे. सरकारची तिजोरी या युद्धामुळे रिकामी झाली. दिनांक 2 जुलै रोजी 3% व्याजदराने 6 लाख असुरप्यांचे कर्जरोखे काढले, पण कोणीही ते विकत घेईना. दिनांक 10 सप्टेंबरला सैन्याच्या धाकाने ते रोखे विकत घ्यायला लावले. 4 ऑक्टोबरला विजयराई स्वतः 3000 युरोपियन सैनिक आणि 1000 शिपाई घेऊन सत्तरीवर चालून गेला. त्याने नाणूसचा किल्ला ताब्यात घेतला. पण दीपाजींनी आधीच आपली माणसे, शस्त्रास्त्रे व दारुगोळा घेऊन तिथून पोबारा गेल्याने त्याला काहीच मिळालं नाही. त्यांनी करझोळ या दुर्गम ठिकाणी आपला मुक्काम हलवला. अशा प्रकारे 2-2.5 वर्षे गेली. पोर्तुगीजांना विजय मिळण्याचे चिन्ह दिसेना. मग विजयराईने पुन्हा एकदा समेटाचा प्रस्ताव मांडला. दीपाजींनी भेटीचं आमंत्रण स्वीकारलं, पण ते चांगलेच मुत्सद्दी होते. काबो राजनिवासात काही दगाफटका होऊ नये म्हणून त्यांनी भेटीचे आमंत्रण घेऊन येणाऱ्या पेगादाचे 3 मुलगे गांजे येथे ओलीस ठेवून घेतले. दीपाजी राणे सरदेसाई जेत्याच्या दिमाखाने पणजीत प्रवेश करणे झाले. ते होडीतून उतरताच त्यांच्या लोकांनी शिंग फुंकून त्यांच्या आगमनाची वार्ता दिली. तेथून ते काबे राजनिवासात गेले, पण विजयराईने भेट घेतली नाही. दीपाजींनी आपल्या महत्त्वपूर्ण साथीदारांसकट यावे, मगच मी भेट घेईन असा निरोप दिला. हा प्रसंग विजयराईचा हेतू निर्मळ नव्हता हेच सिद्ध करतो. पण शेवटी 28 मे 1855 रोजी पोर्तुगीज सरकारने जाहीर केलेल्या वटहुकुमावर सही करून दीपाजींनी व त्यांच्या साथीदारांनी सरकारशी तह केला. या वटहुकुमाची भाषा पराभूत झालो तर तंगडीवर अशा पद्धतीची आहे. वटहुकूम म्हणतो की दीपाजी राणे व सत्तरीतील इतर वतनदार पोर्तुगीज सरकारकडे आपला गुन्हा कबूल करून दयेची भीक मागत आहेत आणि दारिद्र्यात मरू नये म्हणून थोडे तरी द्रव्य सहाय्य मागत आहेत. पोर्तुगीज भाषा अवगत नसल्याने दीपाजींनी या वटहुकुमावर अंगठा उठवला, नाहीतर दीपाजींचे स्वातंत्र्य युद्ध तलवारीच्या धारेवर व बंदुकीच्या गोळ्यांनी थंड करण्याचे प्रयत्न सरकारने सतत 3 वर्षे केले, पण त्यात अपयश आले. दीपाजींच्या सैन्यात खंदपितुरी झाली नाही, जनतेने त्यांना योग्य साथ दिली. यातच त्यांचे श्रेष्ठत्व आपल्याला दिसून येते. गोवा मुक्ती दिनानिमित्त गोमांतकाचे थोर स्वातंत्र्य सैनिक दीपाजी राणे यांच्या स्वातंत्र्य लढ्याला त्रिवार वंदन.